अरे हम तो बहुत भाईचारे से रहते हैं। 35-40 साल हो गए हम मुस्लिम के पड़ोस में रहते हैं। हमारा कुछ भी झगड़ा नहीं। ऐकायला ऐकवायला अजूनही हिंदू माणसांना खूप छान वाटणारी ही गोष्ट, परंतु समाजामध्ये ठिकठिकाणी आपल्या या भारत देशातलंच बोलतोय मी, घटना मात्र याच्या विरुद्ध घडत आहेत. अगदी ताजी घटना, भिलवाडा, राजस्थान राज्य. काय घडलं? एका कारमधून सीताराम नावाची व्यक्ती आपल्या 1-2 मित्रांसह एका रस्त्याने चालली होती. आता कशी कोण जाणे, शेवटी अपघात हा अपघात असतो. सीताराम यांच्या कारची थोडीशी धडक रस्त्याच्या कडेला एका फेरीवाल्याची गाडी होती, त्या गाडीला थोडी धडक लागली. आता सीताराम हा हिंदू माणूस, मवाळ स्वभावाचा, देवधर्म करणारा माणूस. थोडी जरी चूक झाली तरी आपण लगेच सॉरी म्हणतो. याच स्वभावामुळं त्या सीतारामनी थोडं पुढं जाऊन गाडी बाजूला लावली. कारमधून शांतपणे उतरून त्या फेरीवाल्याकडे आला. त्याला म्हणला, कुछ आपको तो लगा नहीं ना, गलती हो गई, सॉरी, माफ कर देना. असा त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतोय तोच तो फेरीवाला त्याच्या अंगावर गेला आणि कुठून कोण जाणे अजून 2-3 जण आले. त्या फेरीवाला त्याला मारू लागला, सीतारामला. इतर दोघांनीही त्याच्यावरती लाथाबुक्क्याचा वर्षाव सुरू केला आणि आपल्या कारमधले हे 2 मित्र बाहेर पडले. त्यांनाही थोडीफार मारहाण झाली. तेवढ्यात शुक्रवार होता. टकिया मशिदीच्या आसपास घडलेली ही घटना आहे, भिलवाडा, राजस्थान. त्या मशिदीतून बाहेर पडणारे, नमाज पठण करून आलेले अल्लाचे भक्त, त्यांनी काय झालं काय नाही हे विचार करण्याच्या आत धावत येऊन या 2-3 हिंदूंवरती हल्ला चढवला. या सगळ्या घटना घडताना काही जमावाली कार पण फोडली, म्हणजे ती कार तिथून हलली नाही पाहिजे अशी तिची अवस्था करून टाकली. एक प्रकारचं लिंचिंग. जसे कसायाच्या ट्रकमधून गोवंश हत्येसाठी घेऊन जाताना काही हिंदू लोकांनी ट्रक अडवला की मग मॉब लिंचिंगची बोंबाबोंब करायची. आंतरराष्ट्रीय संघटना OIC त्यांनी सगळ्या आंतरराष्ट्रीय पटलावरती भारतामध्ये मुस्लिम असुरक्षित आहेत असा कांगावा करायचा. हे सर्रास चालू आहे. आणि आज इथे भिलवाडासारख्या या गावामध्ये, राजस्थान राज्यात, या सीतारामला इतकी मारहाण झाली या मॉबकडनं की त्याला रुग्णालयात न्यावं लागलं. कसं बसं त्या 2 मित्रांनी सुटका करून एका मोटरसायकलला हात करून त्या मोटरसायकलवर त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचवलं. परंतु प्रचंड मारहाण झाल्यामुळं सीताराम यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. आता मग हम 40 साल पड़ोस में रहते हैं, हमारा कुछ भी झगड़ा नहीं, हम बहुत भाईचारे से रहते हैं. या गोष्टीला सीताराम यांच्या मृत्यूनंतर कोणीही त्यामध्ये वक्तव्य केली नाहीत साधी. असे तर आपले सगळे मतांना चटावलेले राजकारणी आहेत. त्यानंतर इतर काही संघटना त्यासुद्धा मूग गिळून गप्प बसल्या. आणि या गोष्टीची वाच्यता जेव्हा जास्त वाढत चालली तेव्हा त्यांचे एक मौलाना यांनी समाज माध्यमासमोर येऊन सांगितलं कि जब हिंदू लोग मुस्लिम को मारते रहेंगे
तो मुस्लिम क्या चुप बैठेंगे, तो हिंदू भी मरते रहेंगे. अशा पद्धतीचं मौलाना जर समाज माध्यमांसमोर वक्तव्य करत असेल तर तुम्ही विचार करा मित्रांनो, मशिदीमध्ये ते या मुस्लिम बांधवांचं, अजूनही मी मुस्लिम बांधव म्हणतोय, कसं ब्रेन वॉश करत असतील, किती त्यांच्या मेंदूमध्ये विष कालवत असतील असे मौलाना, जे की अशा गोष्टींना कारणीभूत ठरत आहेत. आता हा मौलाना जे काही बोलला की हिंदूंनी मुस्लिमांना मारलं तर मग हिंदू मरतीलच. अहो, इतिहास सांगतोय, सहस्त्र वर्षाचा इतिहास आहे की हिंदूंची इथं मोगलांनी धर्मांतरण करतो का नाही करत, नाही म्हणला की मारून टाकलंय. अशी करोडो माणसं या सहस्त्र वर्षात हिंदूंची मारली गेली आहेत. अशा कित्येक बायकांवरती, मुलींवरती या मुस्लिम लोकांनी अत्याचार केलेत. 1946ची जर तुम्ही काही चित्र पाहाल, जर तुम्हाला काही जाणीव निर्माण व्हायची असेल सिक्युलर लोकांना, तर 1946चे फोटोग्राफ बघा. ॲवेलेबल आहेत ते 2-3 पुस्तकांमध्ये. कशा पद्धतीने माणसांचा कत्तल करून खच पडला आहे, कशा पद्धतीने तुमच्या 15, 20, 25, 40 अशा वयातल्या बायकांना खांबाला बांधून त्यांच्यावर अत्याचार झालेत. आता ते चित्र पाहूनसुद्धा जर तुम्हाला सिक्युलरच राहायचं असेल तर मात्र नाईलाज आहे. सवाल हा नाही आहे की चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट हे प्रत्येक माणसाचं ब्रीद असतं, आणि हिंदू धर्मियांना अन्याय सहन करतच जगा असंही काही शिकवलं नाही आहे. तुमच्या धर्मासाठी, न्यायासाठी तुम्हाला भांडण्याची ताकद नक्की असली पाहिजे, असंच हा धर्म सांगतो. आता सीताराम यांचा तो मृत्यू झालाच. परफेक्टली मॉब लिंचिंग आहे. मशिदीतून नमाज पठण करून आलेल्या काही व्यक्ती यांना जॉईन झाल्या आणि या सगळ्यांनी मिळून सीतारामची धुलाई केली. इतकी मारहाण झाली या मॉबकडनं. एकटा माणूस या 20, 25, 40 लोकांपुढं करणार काय हो? त्यातून त्याला कारमधून रुग्णालयात नेणं शक्य होऊ नये, हा सगळा गणित घालून त्यांनी कार पण नासधूस करून टाकली. त्यामुळं कसं बसं ह्या मारहाण झालेल्या व्यक्तीला मोटारसायकलवर हॉस्पिटलमध्ये नेलं, कसं नेलं असेल याची कल्पना न केलेली बरी. आता ह्या मौलानांच्या वक्तव्यावरती यश शर्मा नावाचा आपला एक हिंदू युवक, सेम केस, मोटरसायकलवरून चालला होता आणि एका मुस्लिम व्यक्तीला थोडीशी टक्कर लागली गाडीला. निमित्त त्या यश शर्माला इतकी मारहाण झाली की त्याचासुद्धा मृत्यू झाला. अजून एक चावडा नावाची व्यक्ती आहे, त्याचासुद्धा असाच मारहाणीत मृत्यू झाला. कहर सांगतो भाईचारावाल्या लोकांना, कहर, माझे काही मित्र आहेत, नाही रे माझा भाडेकरी खूप छान आहे, खूप चांगला आहे स्वभावाने, वगैरे वगैरे माझ्याशी वादविवाद घालतात. मी खास त्याला सांगू इच्छितो, तुझा जसा भाडेकरी आहे तसाच भाडेकरी होता. त्या भाडेकरीच्या घरात तौफिक नावाचा एक मुलगा होता. लहानाची मोठी झाली, हिंदूंची 3 मुली, आणि हा तौफिक लहानाचे मोठे झाले त्याच कॅम्पसमध्ये. त्यातल्या नेहा या मुलीला आयुष्य गेलं. या 3ही बहिणींनी त्याला भाऊ मानलं. तौफिकला आयुष्य गेलं राखी बांधण्यात. रक्षाबंधनच्या दिवशी तौफिक दादा को राखी बांधणी है, अशा उत्साहात या 3ही बहिणी त्याला राखी बांधायच्या. आणि याच तौफिकनी सगळ्यात त्या नेहा नावाची मुलगी, धाकटी मुलगी, तिला डायरेक्ट लग्नाची मागणी घातली. विचार करा, भाईचारा. त्या नेहाने ठणकावून सांगितलं, तौफिक भैया, मैं आपको तौफिक भैया करके पुकारती हूँ, हमारे मज़हब में तो ऐसा नहीं चलता, मैं आपको राखी बांधती हूँ, तो ऐसी बातें ना करना. हा नकार तो पचवू शकला नाही तौफिक. त्यांनी त्या नेहाला गोड बोलून गच्चीत नेलं आणि वरनं फेकून दिलं. यामध्ये नेहाचा मृत्यू झाला.
आता त्या मौलानाला मी असे प्रश्न विचारीन, कन्हैयालालला तुम्ही मारून टाकलं, चावडाला मारलं, यश शर्मा झाला, ह्या दिल्लीमधल्या घटना आहेत. आता मग तुम्ही या बाबतीत काय बोलू शकता? 1990 साली काश्मीरमध्ये हिंदू दिसला की कापायचा, इतका नरसंहार झाला. काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडून पळून जावं लागलं. जीव वाचवून प्रॉपर्ट्या आहेत अशा टाकून, चक्क तलवार त्यांच्या गळ्यावर ठेवून अपने बीवी और बेटियों को यहीं पे रखना है, बाकी सब चीज़ें यहीं पे रखना है, चल तू निकल बाहेर, असं घराघरात जाऊन पुरुषांना धमकावलं गेलं. आणि या काश्मीरी पंडितांना सैरभैर होऊन काश्मीर सोडून पळून जावं लागलं. अक्षरशः कोट्यवधीची प्रॉपर्टी सोडून पळून गेलेले काश्मीरी पंडित परत येऊ शकले नाहीत. हा 1990चा इतिहास आहे. 35-36 वर्षापूर्वीचे इतिहास तुम्ही आम्ही जर विसरणार असूत आणि आजही तशा घटना घडत आहेत याच्याकडं पण जर आपण कानाडोळा करत असू, राजकारणी काही बोलणार नाही आहेत, असे किती का यश शर्मा मरेनात, किती का सीताराम रस्त्यात मरेनात. राजकारण्यांना फक्त खुर्च्या भयंकर प्रिय, वोट बँक याच दृष्टिकोनातनं ते बघतात. अल्पसंख्याक आयोग जो 1950 साली लोकसंख्या होती त्याच अनुषंगाने सगळे फायदे देणं सुरू आहे, त्याच्यामध्येही काही कमतरता नाही. कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती ती चालली आहे. उर्दू शाळांना अनुदान ते चाललेलं आहे, मोठ्या प्रमाणात चालू आहे. कोणीही CM बदलू दे, याच्यात काही फरक पडत नाही. बोंब मारणारे बोंब मारत राहतात. माझ्यासारखे तर सामान्य म्हणजे किडेमकोडेच आहेत. काश्मीरमधला 1990चा नरसंहारसुद्धा तुम्हाला विसरायचा आहे. कलकत्त्यामध्ये जे घडलं, 20 लाख लोकांची कत्तल झाली हिंदूंची, तीसुद्धा तुम्हाला विसरायची आहे. आज गेलेला दुकानातनं उचलून नेऊन तुकडे केलेला कन्हैयालाल, त्याच्या मृत्यूविषयीसुद्धा तुम्हाला काही आस्था नाही. असे यश शर्मा सीताराम रस्त्यात किती मरतील तेही सांगता येत नाही. लव जिहादच्या जाळ्यात फसवून किती मुली मेल्या, आपल्या भगिनी मेल्या, किती घरातनं परागंदा झाल्यात, परतल्या नाही आहेत घरी, याविषयीसुद्धा तुम्हाला चिंता वाटत नाही. तुम्हाला एकच भूषण आहे, नहीं यार मेरा किराएदार बहुत अच्छा है, मुस्लिम है लेकिन बिल्कुल भाई जैसे रहते हैं हम लोग, नहीं यार 40 साल हो गए हम पड़ोसी है, कभी एक दिन भी हमारा झगडा नाही, मोठ्या भूषणाने आपण सांगत राहणार. म्हणजे काय चाललंय? बांगलादेशमध्ये जे जे घडतंय, जिथं जिथं म्हणून मुस्लिम बहुसंख्य होतात तिथं तिथं त्यांना राहणारे हिंदू खटकतात. आज काश्मीरमध्ये सुधारणा झाली वगैरे म्हणतात, पण काश्मीरमध्ये एक मंदिराचं बांधकाम सुरू करू द्या. एक सर्वेमध्ये मला पाहायला मिळालं, एका डॉक्युमेंटरीमध्ये काश्मीरी लोकांचे इंटरव्ह्यू घेतले का अगदी निडर पत्रकारांनी, अ लेडी जर्नालिस्ट, तिने डायरेक्ट काश्मीरच्या लोकांचे रस्ती जाऊन मार्केटमध्ये जाऊन इंटरव्ह्यू घेतलेले दिसले. आणि त्यांना तिने प्रश्न विचारला, क्या अगर हिंदू के मंदिर बांध रहे हैं आजकल कश्मीर में, कहीं 2-4 जगह पे कंस्ट्रक्शन शुरू है, आपका क्या कहना है? चक्क प्रत्येक व्यक्तीने तोंडातून नकार प्रदर्शित केला आणि डायरेक्ट ते बोलले कि हमें यहाँ हिंदू के मंदिर अच्छे नहीं लगते, कश्मीर में हिंदू नहीं चाहिए, बांधते हैं तो बांधने दो, हम तो तोड़ देंगे. आता ही मजल त्यांची प्रत्येक ठिकाणी वाढत जाणार आहे. कुठल्याही हिंदू आणि मुस्लिममध्ये आग लावण्याचं काम मी करत नाही आहे, पण जे मौलाना, ज्यांना धर्मगुरू म्हणून मानतात ती लोक, ज्यांचा प्रत्येक शब्द ती लोक झेलतात, त्या मौलानांकडं तरी सत्सत विवेक बुद्धी हवी. क्वालिफाईड मुस्लिम लोकांनी तरी या गोष्टींचा निषेध व्यक्त करावा, अशा अजूनही प्रांजळ इच्छा हिंदू धर्मियांच्या आहेत. आणि ऑन बिहाफ ऑफ ऑल सच टाईप ऑफ हिंदूज आय एम स्पीकिंग हिअर. जे काही घडले राजस्थानमध्ये, भिलवाडामध्ये सीताराम यांना जी रस्त्यात मारहाण झाली छोट्याशा कारणावरून, म्हणजेच आता रस्त्यातनं तुम्ही मोटरसायकल कार चालवताना सुद्धा
तुम्हाला किती काळजी घ्यावी लागेल याचंच हे उदाहरण आहे. आज सीताराम जर एकटेच असले असते तर रुग्णालयात न नेता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला असता, हे जग जाहीर आहे. त्यामुळं या सगळ्या घटनांकडं डोळसपणे पाहता आलं पाहिजे. आणि जर धर्माविषयी जर खरी आस्था असेल तर स्वतःचा सिक्युलरपणा एकदा तपासून पाहावा लागेल. आपल्या घरात जर आया बहिणी असतील तर नक्की तुम्हाला सावध राहावं लागेल. आणि जर आपल्या मुली कुठल्या अशा तौफिकला भाऊ म्हणून राखी बांधत असतील तर त्या मुलींनासुद्धा सावध करण्याचं काम तुमचं आमचं आहे. लव जिहाद याचे सुद्धा रेड कार्ड आहेत, रेड कार्ड. जैन, मारवाड़ी, शेख, ब्राह्मण, ऐसी लड़की पटा के लाओ, 15 लाख लेके जाओ. SC ST की पटाओ, कम से कम SC ST को 5 लाख. त्याला मुलींसमोर शायनिंग करायला मोटरसायकल दिली जाते, सेंटच्या बाटल्या, चांगले कपडे, त्याला राहायचं कसं, बोलायचं कसं याचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि मग 1-2-4 डिओडरंटच्या बाटल्या, 1-2 ड्रेस, फिनिश. काय हिंदू मुलीची किंमत एवढीशी? आणि त्यानंतर मग तुकडे करून घ्यायचे, त्यानंतर मरायचं, त्यानंतर निकाह केल्या केल्या दुसऱ्या दिवशी गोमांस खायला लावायचं, मारून मुटकून 5 वेळा नमाज पढायला लावायचं, कुराण वाचायला लावायचं. या गोष्टी या सगळ्या आपल्या पोरीबाळींना सगळ्या पालकांनी नीट समजावून सांगितल्या पाहिजेत. पालक लोक गाफील राहत आहेत. घर जळगावला, पोरगी शिकायला पुण्यात, वय वर्ष 17, 11वी-12वीचं वय. हॉस्टेल मुद्दाम घेतलं नाही कारण हॉस्टेलमध्ये राहून काही करता येत नाही. कॉलेजच्या समोरच्या एका गल्लीमध्ये सेपरेट फ्लॅट घेतला आणि 16-17 वर्षाच्या मुलीचे थेरं चालू झाली. एका मुस्लिम मुलाने पटवलं. आहिस्ता आहिस्ता मस्त रिलेशन ठेवायला सुरुवात केली. गोड बोलून व्हिडिओ फिती काढल्या आणि मग गेम सुरू झाला. आणि मग जळगावचे पालक लोक जागे होऊन आले. वय वर्ष 16 ते 17, 11th स्टँडर्ड. पालक लोक गाफील, मुलगी शिकते आहे पुण्यात आणि मुलगी इकडं डायवर्ट झालेली. आता हे एक उदाहरण आहे मला समजलेलं. अशा हजारो मुली आज पुणे, बेंगलोर, मुंबई ठिकठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना कोर्स आहे, जिथे ॲडमिशन मिळते तिथं जाऊन शिकत आहेत. कुठेतरी पालकांचे पण संस्कार, पालकांनी काही माहिती सांगितली पाहिजे, नातेवाईकांनी काही गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. नातेवाईक काही सांगतायत तर ती ऐकण्याची मनस्थिती त्या कुटुंबाची पाहिजे. या सगळ्या गोष्टींमधनं एकच धडा घ्यायचा आहे की प्रत्येक हिंदू धर्मीयाला आता झोपून चालणार नाही. सिक्युलॅरिझम अशा आरत्या ओवाळणं चालणार नाही. अस्तित्वासाठी लढाई नक्की सुरू झालेली आहे. या विषयाचा गांभीर्यानं विचार करा, यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतो आहे. अतिशय परखड भाषेत असेच माझे भरपूर व्हिडिओ आहेत, जेणेकरून लोकांमध्ये थोडी जागृती निर्माण व्हावी. चांगल्याशी चांगलं, वाईटाशी वाईट नक्की आहे. मुस्लिमांचा मी पण काही वैरी आहे असं नाही आहे. पण जेव्हा तुमचं मौलवी लोक, जेव्हा म्हणजे जिथं आम्ही पुजाऱ्यांना जसं मानतो, आध्यात्मिक लोकांना, संत लोकांना ज्या पद्धतीने आम्ही नमन करतो, त्या पद्धतीनेच तुम्ही लोक त्या मौलानाकडं पाहत असाल. मी असं समजतो ते सुद्धा अभ्यासू असतील असं मी समजतो आहे. तर त्यांच्याकडनं चांगलं वागणं अभिप्रेत आहे. सुशिक्षित, सामंजस्य, क्वालिफाईड माणसांकडं असलंच पाहिजे. त्यांनी अशा गोष्टींचा निषेध नोंदवला पाहिजे जाहीररित्या. आतून फूस द्यायची क्वालिफाईड लोकांनीसुद्धा आणि वरवर फक्त हिंदू मुस्लिम भाईचारा असं बडबडायचं, दिस इज नॉट फेअर. या गोष्टी करू नये. माझ्या मुस्लिम मित्रांनीसुद्धा सतसत विवेक बुद्धी जागरूक ठेवून त्यांनी जगावं अशी प्रांजळ अपेक्षा मी इथं व्यक्त करतो. आणि पुन्हा पुन्हा सांगतो माझ्या हिंदू बंधू बहिणींना की थोडंसं आपण आपल्या धर्माचे तारतम्य बाळगून
थोडं कसं जगावं याच्यामध्ये थोडा बदल करणं फार गरजेचं आहे. त्यातल्या त्यात प्रत्येक घरातल्या मुलींना असे संस्कार व्यवस्थित देणं हे अत्यंत आवश्यक आहे आज. कोण नाव बदलून तुम्हाला घेरतंय, कोण ओरिजिनली मुस्लिम आहे आणि तुम्हाला नाव राहुल सांगतंय, या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय कुणाशीही जास्त दोस्ती सलगी करू नये, हा एक प्रांजळ सल्ला मी प्रत्येक माझ्या हिंदू भगिनीला देतो आहे. कारण घटनाच तशा घडत आहेत, पूर्ण भारतभर घडत आहेत. त्यामुळं प्रत्येक पाऊल सावधानतेने उचलणं हीच आपल्या आज धर्माची निकड आहे. जय हिंद, जय भारत.